जयनवन धीरण संघ अंतिम विजय पद मिळवलं होतं आणि या सामन्यामध्ये सुद्धा अंतिम सामन्यात पदार्पण केलं आहे ज्ञानेश्वर कोल्हे आणि जयनवन धीरण. प्रथम चढाई धीरण कोल्ह्याकडून झाली होती आणि आता धीरण संघाकडून चढाई करणार आहे. 3 नंबरचे जर्सी परिधान केलेले खेळाडू अंकुश ज्ञानेश्वर तरे यांची सुंदर शेखर क्षेत्ररक्षणातून बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे धीरण संघाच्या खेळाडूंनी आणि लगेच त्याला प्रत्युत्तर पुन्हा धीरण संघाच्या संघाकडून खेळाडूला पकड. प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा स्मिथ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कालच्या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याची वर्णी लागली असा हा स्मिथ मात्र 1 नंबर जर्सीमध्ये प्रयत्न करतोय परंतु कोणताही प्रयत्न नाहीये. रिक्त से माघारी परततोय. आता मात्र हा एक नवोदित खेळाडू की ज्याला सबस्टिट्यूशन म्हणून संधी मिळाली परंतु बघूया किती प्रयत्न करेल. प्रत्युत्तर दखल हा रोहन पाटील 3 नंबर जर्सीमध्ये 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन. प्रयत्न झाले तर निश्चितच समोर प्रतीक असेल. चढाई करता पुन्हा एकदा हा 77 नंबरचा चढाई भारत ज्याने आतापर्यंत संघाला तारलंय असं म्हणायला हरकत नाहीये. वारंवार संघाकरिता मल्टिपल पॉईंट रेड त्यांनी केल्या आणि निश्चितच यावेळेस मात्र जबरदस्त पकड सुमित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या बाहेर पडत जाते 77 नंबर. प्रत्युत्तर देईल आक्रमक चढाई बाद. धीरण संघ आज हार या जीत काही होऊ दे परंतु हा एक नवीन चढाई बहादर संघाला मिळाला इतकं मात्र निश्चित आहे. जबरदस्त वेग त्याचा बघायला मिळतोय या ठिकाणी. बोलू नका रे. अंतिम सामना आपण पाहतोय. निश्चितच मागील 74 वर्ष हा प्रवास या ठिकाणी सुरू आहे आणि या 74 वर्षामध्ये निश्चितच अद्यापपर्यंत या मैदानावरती मित्रांनो फ्लड लाईट्स लागल्या नाही आहेत. पूर्णतः कृत्रिम प्रकाशोत्सवामध्ये ही कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते आहे. कोरोनाचा जर 1 वर्ष जबरदस्त चढाई 6 गुणांची कमाई करतोय रोहन पाटील. यशस्वी हुंकार आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय.
मॅक्स पण चालू ही मात्र निश्चितच अस्तित्वाची लढाई आपल्याला बघायला मिळते. जो संघ विजयी होईल तो मात्र निश्चितच एका ऐतिहासिक स्पर्धेचा अंतिम विजेता म्हणून गौरवला जाईल, इतकं मात्र निश्चित आहे मित्रांनो. अनेक स्पर्धा खेळणं हे वेगळं आणि निश्चितच श्रीराम मंडळाची कबड्डी स्पर्धा खेळणं ही गोष्ट भाग्याची आहे रायगडच्या कबड्डी करिता. जसे क्रमांक 5 पुन्हा एकदा आपल्याला चढाईसाठी बघायला मिळतं. एक जबरदस्त डिफेंडर म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय. चांगल्या प्रकारे खेळाडूंना त्याच्या माध्यमातून जेरबंद केलं गेलंय. अद्यापर्यंत एक नवोदित खेळाडू निश्चितच ज्ञानेश्वर क्लब कोल्हे संघाच्या माध्यमातून उदयास बोनस पॉइंट दे रहा हूं. पॉइंट दे रहा हूं. लागचा बदल
सन्मान असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, असे अनेक वेगवेगळे खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. चढाई करता आता मात्र मोहन पाटील उत्तर भागातली पहिली चढाई 10 गुणांची आघाडी घेऊन पुढे सरसावतोय. नक्कीच जय हनुमान धीरण संघ. बघायला मिळते. नक्कीच आता होईल तो कमबॅक ज्याची सगळ्यांना आतुरता होती. एक मोठी सवाई झाली तर मात्र सामन्याचा निकाल काहीसा वेगळा आपल्याला बघायला मिळेल. बघूया, परंतु आता याला म्हणतात कमबॅक. एक गोष्ट बघायला मिळेल. समोर प्रतीक असेल, बघूया किती प्रयत्न करतोय. आता मात्र सुपर टक्का सिच्युएशन. जर डीप रेड झाली तर मात्र जेर बंद होईल इतकं कन्फर्म आहे. परंतु बघूया कितका प्रयत्न करेल. यावेळेस मात्र वेग चांगला आदित्यच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात. चढाई करता सज्ज होतोय. बघूया थर्ड रेड असेल, तिसरी चढाई. डुबते सूरज को उगने में वक्त जरूर लगता है, पानी को बर्फ को पिघलने में वक्त जरूर लगता है, लेकिन कबड्डी के खेल में स्कोर बदलने में वक्त नहीं लगता दोस्तों. त्यामुळे संयम फार महत्वाचा आहे. ज्याने कबड्डीच्या खेळामध्ये संयम बाळगला तो आज अग्रेसर ठरला. या मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. सामना जवळ मित्रांनो आपण, परंतु तो तुम्हाला टिकवता आला नाहीये. त्याने सरकला पळवे. अजून देखील वेळ बाकी असेल, प्रयत्न करावे लागतील.
शेवटचे 5 मिनिट आवाज नको रे कशाला हा करताय लांब नको राहा पक्का जवळ शांत संयमी खेळ आता मात्र निश्चितच थर्ड रेड वरती जय हनुमान धरून सामना खेळ, परंतु आक्रमक व्हावं लागेल आपल्याला. ज्ञानेश्वर कोळवे जर या मैदानामध्ये विजयाला गवसणी घालायची असेल कारण अंतिम विजय फार महत्वाचा आहे. शेवटची 4 मिनिटे सामना संपायला. या बेसमध्ये डावीला स्विचच्या माध्यमातून सुंदर पकड गाडी मात्र वाढता अनेक या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळते आहे. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू अ डाय चढाईकरता रोहन पाटील याच्यावरती दारोमार आणि धुरा. पॉइंट घ्या कोळवे शेवटची 3 मिनिटांचा सामना संपायला. यावेळेस मात्र जबरदस्त पकड. स्मित म्हात्रे अंगावर जाऊ नका मित्रांनो, प्रचंड ताकद या खेळाडूमध्ये आहे. खरोखर जबरदस्त पकडी आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली स्मितच्या माध्यमातून. चाणक्य आणि चातुर्याचं पुरेपूर उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. वारंवार राईड करतो, वारंवार डिफेन्स मध्ये देखील आक्रमक पवित्रा घेतो असं हा स्मित म्हात्रे आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. पॉइंट घ्या डेरंड सगळं घालून